आज धनतेरस. धनतेरस म्हणजे धनत्रयोदशी. आज आहे धनतेरस, तर सर्वांना सगळ्यात अगोदर धनतेरसच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. बघा, आज आपण धनतेरस म्हणजे धनत्रयोदशी, धन्वंतरी देवतांची या दिवशी पूजा करणार आहोत. भरपूर ठिकाणी बघा, प्रत्येक गावाची, प्रत्येक गाव वेश ओलांडले की प्रत्येकाची पद्धत परंपरा ही वेगवेगळी असते. आज प्रत्येक जण धन्वंतरी देवताची तर पूजा करतच असतात, त्यांच्यासोबतच माता लक्ष्मी आणि कुबेर भगवान यांची देखील पूजा करत असतात. तर हेच औचित्य साधून आपल्याला आज धनतेरस निमित्त कोणकोणते उपाय करायचे आहेत जे अतिशय महत्वाचे आहेत. बघा, आपण दरवेळेस उपाय वेगवेगळ्या सेवा वगैरे करत असतो, ते आपण करायचेच आहे, पण त्या व्यतिरिक्त वर्षातून एकदाच्या सेवा करता येतात आणि अतिशय महत्वाच्या. आणि बघा, एक प्रकारे या दिवशी ना युनिव्हर्सकडे आपण एखादा संदेश जर मनापासून पाठवला तर तो कुठेतरी पॉझिटिव्हरित्या जात असतो आणि तो आपल्यासाठी खूप महत्वाचं काम करत असतो. आणि बघा, ते तर पाहणारच आहोत, त्याचसोबत आपण आज उपाय कोणकोणते करायचे जे अतिशय महत्वाचे आहेत ते देखील आज आपण पाहणार आहोत. बघा, त्या अगोदर तुम्हाला मी सांगणार आहे, धनतेरस आज आपल्याला धन्वंतरी देवतांची पूजा करायची आहे, पूजा मांडणी करायची आहे. सायंकाळच्या वेळेस आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे. तर त्याचा शुभ मुहूर्त काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आज 18 ऑक्टोबर आहे, आज शनिवार आलेला आहे आणि शुभ मुहूर्त आपला बघा 5:57 नंतर असणार आहे. 5:57 म्हणजे नेमका कधी? तर बघा, आपल्याला 7:15 ते 8:20 पर्यंत मुहूर्त घावलेला आहे, जो पूजा मांडणीचा आहे, जो सेवा काळाचा आहे. तर 8:20 पर्यंत आपल्याला जितक्या होतील तितक्या सेवा करायच्या आहेत. जे उपाय सांगणार आहे ते तुम्हाला करायचे आहेत. त्यामुळे बघा, जे उपाय सांगणारे अतिशय प्रभावी आणि अतिशय आपल्यासाठी काम करणारे आहेत, त्यामुळे ते आपल्याला या दिवशी करायचेच आहेत. बघा, या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची तर आपण पूजा सेवा करत असतो, पण माता लक्ष्मीकडे आपण लाखो रुपये मागतो. लाखो रुपये मागण्यासाठी माझ्या घरातली लक्ष्मी आहे ती प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी अशी प्रार्थना करा. बघा, महिलांना कसं आहे ना, प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकाची स्वप्न असतात की माझ्या जीवनात हे कमी आहे, हे असावं. एखाद्या इतर व्यक्तीकडे पाहिलं तर असं वाटतं की त्याच्याकडे इतकं सगळं काय आहे, माझ्याकडे का नाहीये, असा विचार येत असतो, प्रत्येक गृहिणीच्या मनामध्ये येत असेल. कधी कधी असं होतं की आपल्याकडे सगळं आहे, आपण खूप समाधानी आहे, पण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये अशी खंत असते की आपल्या मुलांसाठी आपण ही एक गोष्ट करायला कमी पडत आहोत, अशी प्रत्येक गृहिणीला खंत वाटत असते. आणि मग त्यामुळे बघा, आपल्या घरामध्ये भांडण, करकर, रखरख सगळं होत असतं. आपल्याला आपली घरात लक्ष्मी टिकत नसते. तर अशा वेळेस वर्षातून जे जे दिवस अतिशय महत्वाचे आहे त्या दिवशी ह्या सेवा, हे उपाय करणं अतिशय महत्वाचं आहे. बघा, हे उपाय केल्यानंतर असं नाहीये की तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळणार आहेत, पण सुख, समाधान, आत्मिक शांती, आत्मिक सुख तुम्हाला यातून लाभणार आहे. तुम्हाला तुमची जी काही प्राप्त लक्ष्मी आहे ती तर स्थिर राहणारच आहे, त्याचसोबत तुम्हाला धन येण्याचे किंवा लक्ष्मी येण्याचे घरामध्ये मार्ग देखील मोकळे होणार आहेत. बघा, त्यामुळे आपल्याला या सेवा, हे उपाय आवर्जून करायचे आहेत. या दिवशी आपण भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची देखील या दिवशी सेवा करतो, पूजा करतो भरपूर ठिकाणी. आणि धन्वंतरी देवतांचा हा मान आहे, कारण समुद्र मंथनाच्या वेळेस धन्वंतरी देवता अमृत कलश घेऊन समुद्र मंथनातून बाहेर पडले होते. त्यामुळे आरोग्य प्राप्तीसाठी आपल्याला या दिवशी धन्वंतरी देवतांची पूजा करायची आहे. त्यासोबत आपण यमदीपदान करत असतो, तर धन्वंतरी देवताची पूजा मांडणी कशी करायची, त्यासोबत यमदीपदान कसं करायचं, कारण अकाली मृत्यू, अल्पशा मृत्यू आपल्या घरातील कोणत्याच व्यक्तीला कधीच येऊ नये, अकाली मृत्यू, अल्पशा मृत्यू, यासाठी आपल्याला यमदेवतांना देखील प्रार्थना करायची आहे. त्या संबंधीचा व्हिडिओ देखील आवर्जून पाहायला विसरू नका, तो देखील आपल्या चॅनलवर अपलोड आहे. बघा, या दिवशी आपल्याला सेवा काय काय करायची आहे, उपाय कोणकोणते करायचे आहेत. सगळ्यात अगोदर बघा, या दिवशी धनाचा अतिशय महत्व आहे. धनतेरस म्हणजे जे धन आहे ते अतिशय महत्वाचं धन आहे आणि आरोग्य प्राप्तीसाठी देखील आहे. आपल्या घरातील सुख समृद्धी आपल्या घरामध्ये टिकून राहावी, आत्मिक शांती, आपल्याला सुख प्राप्त व्हावं, त्यासोबत आपल्या घरातील धनाचा वर्षाव व्हावा, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे आपण आता बघा, आज 5 बोळकी पूजत असतो, त्यासोबत बघा 5 बोळकी पूजतच असतो, पण अजून एक बोळकं घ्यायचं किंवा त्या 5 मधले एक घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला धने भरायचे आहेत. या दिवशी धने कोणालाही द्यायचे नाहीत, चुकूनही द्यायचे नाहीत. एवढी एक चूक तुम्हाला आवर्जून टाळायची आहे, धने कोणालाही द्यायचे नाही. आता तुम्ही म्हणाल की आम्ही आमचं शॉप आहे, आम्ही विकतो धने, तर या दिवशी बघा, त्याच्या बदल्यात तुम्हाला लक्ष्मी मिळत आहे, त्यामुळे तुम्ही विकू शकता. पण घरामध्ये आणल्यानंतर धने कोणी मागायला आलं की बाई मी धने विसरली आहे आणायला, तुझ्याकडे असतील तर दे मला, तर अशा वेळेस कोणालाही धने द्यायचे नाहीत. एवढी एक गोष्ट तुम्हाला टाळायची, ही चूक सगळ्यात मोठी टाळायची आहे. आपलं धन कोणाला द्यायचं नाही या दिवशी. त्याचसोबत बघा, त्या बोळक्यामध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर थोडेसे अक्षते टाकायचे आहेत, हळदी कुंकू टाकायचं आहे, तुम्हाला धने टाकायचे आहेत. 1 रुपयाचा सिक्का आपल्या घरामध्ये असतो, तो 1 रुपयाचा सिक्का टाकायचा आहे आणि भगवान कुबेर यांच्या समोर आपल्याला ठेवून द्यायचा आहे किंवा माता लक्ष्मीच्या समोर आपल्याला ठेवून द्यायचा आहे. आणि मनोमन प्रार्थना करायची आहे की ज्या प्रकारे हे
ज्या प्रकारे ही सुगड किंवा ज्या प्रकारे हे बोळकं धनेने भरलेलं आहे, अशाच पद्धतीने माझ्या घरात देखील सुख समृद्धी ऐश्वर्य नांदू दे, घरामध्ये धनाचा वर्षाव होऊ दे, घरामध्ये जी काही प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहू दे, अशी मनोमन प्रार्थना करायची आहे. आणि बघा एक प्रकारे आपण युनिव्हर्सला देखील आपण एक संदेश पाठवायचा की कशा पद्धतीने भविष्य काळामध्ये, भविष्य काळ म्हणजे काय, पुढचा जो काळ आहे तो तुम्हाला माहित नाहीये, मलाही माहित नाही, तुम्हालाही माहित नाही, पुढे काय घडणार आहे ते कोणालाच माहित नाही. तर अशा पद्धतीने बोलायचं की बघा माझं म्हणजे मला जे हवं होतं ते मिळालेलं आहे वगैरे वगैरे, अशा पद्धतीने तुम्हाला मी नंतर सांगते. बघा अशा पद्धतीने माता लक्ष्मी समोर ती सुगड ठेवायची आहे, रात्रभर ती सुगड तशीच ठेवायची आहे. पूजा वगैरे तुम्ही ज्या पद्धतीने तुमची प्रार्थना आहे ती बोलून तिथं माता लक्ष्मी समोर ती सुगड ठेवून द्यायची आहे धान्याने भरलेली, रात्रभर तिथे ठेवायची. आणि सकाळ उठून दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या सुगड मधला जो 1 रुपयाचा सिक्का आहे तो प्रसाद रूपी म्हणून तुम्ही तसाच जतन करून ठेवायचा आहे. आणि त्याच्यातले जे धनी आहेत ते धनी तुम्हाला तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये पेरायचे आहेत. आता बघा ते पेरल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर जी उगवून येईल ती प्रसाद रूपी म्हणून तुम्ही स्वतः खाऊन टाकायची आहे. कोणत्याही नॉनव्हेजच्या भाजीमध्ये टाकू नका, फक्त व्हेज वगैरे बनवाल त्या भाजीमध्ये तुम्ही टाकून खायचे आहे. असं म्हटलं जातं की जितकी जास्त कोथिंबीर येईल तितकी जास्त तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते आणि तितक्या जास्त सुख समृद्धी शांती आणि ऐश्वर्य तुम्हाला प्राप्त होत असतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही हा एक अतिशय प्रभावी उपाय करायला विसरायचा नाहीये. दुसरा म्हणजे बघा तुम्हाला ते कोरं पान घ्यायचं आहे, तुमच्या मुलाच्या वहीतलं घ्या, प्लेन पान घ्या किंवा मुलाच्या वहीतलं एखादं पेज घेतलं तरी देखील चालणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे. आता इच्छा म्हटलं तर बघा आता माझी इच्छा आहे की जसं की तुमची इच्छा असेल तुमचं घर व्हावं, तुम्हाला संतान प्राप्ती व्हावी, अशी तुमची कोणतीही इच्छा असेल तर त्यावेळेस काय करायचं, इच्छा तुमची त्या पानावरती काळ्या पेन फक्त वापरायचं नाहीये. तुम्हाला निळ्या पेनच्या शाईनं जर तुम्ही लिहिलं तरी देखील चालणार आहे किंवा हिरव्या पेनच्या शाईनं लिहिलं तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने त्याच्यावरती तुमची इच्छा लिहायची आहे आणि इच्छा लिहायची आहे आणि तुम्ही ती जी आपण कागद बनवलेला आहे, जो तुम्ही जी इच्छा लिहिलेली आहे ती इच्छा त्या कागदावरती लिहायची आहे आणि म्हणून प्रार्थना करायची आहे की समजा आता तुमचं घर होण्यासाठी तुम्ही इच्छा लिहिलेली आहे तर पॉझिटिव्ह बोलायचं की माझं घर झालेलं आहे, मी खूप आनंदात खूप सुखी आहे, त्याच पद्धतीने मला संतान प्राप्ती झालेली आहे, मला आई होण्याचं सुख लाभलेलं आहे, असं पॉझिटिव्ह बोलायचं. मग मला मिळेल का, मला हे होईल का, जोपर्यंत तुम्ही माझी ही जी मी सेवा करते ती होणार म्हणजे होणार असं पॉझिटिव्हरित्या तुम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ते इच्छेमध्ये तुमचं प्राण ओतले जात नाहीत. त्यामुळे असं बोलायचं आणि त्याची घडी मारायची आणि तुमची जी उत्तर दिशा आहे बघा, उत्तर दिशा आहे त्या उत्तर दिशेला ती चिठ्ठी ठेवून द्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल की उत्तर दिशेलाच का, तर बघा उत्तर दिशा म्हणजे उत्तर आपली प्रगती होत जाते, त्यामुळे आपल्याला उत्तर दिशेला ती चिठ्ठी ठेवून द्यायची आहे. सकाळी उठल्यानंतर ती चिठ्ठी तुम्हाला बाहेर फाडून फेकून द्यायची आहे. माझी इच्छा पूर्ण झालेली आहे म्हणून तुम्ही ती चिठ्ठी पाण्यामध्ये फेकून देऊ शकता, फाडून फेकून देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला प्रवाहित करून टाकायचे. आता भरपूर जणांच्या अशा कमेंट्स येतील की आमच्याकडे वाहतं पाणी नाही, सिटी वगैरे असेल, बघा लांब वगैरे असतं, आपल्या जवळ वाहतं पाणी नसतं, तर काय करायचं, त्या चिठ्ठीमध्ये धने देखील ठेवायचे आहेत. थोडेसे धने देखील आपल्याला रॅप करून ठेवायचे आहेत. ते काय करायचं, तुम्हाला जे धने आहेत बघा, आपल्या घरातला तांब्या घ्या, तांब्यामध्ये ते धने टाकायचे आहेत, चिठ्ठी फाडायची आहे, चिठ्ठी अशी तुम्ही फाडून फेकून दिली चालते आणि ते पाणी आहे ते तो सोडून कोणत्याही झाडाला प्रवाहित करून द्यायचं आहे, म्हणजे आपण ते पाण्यात प्रवाही केलेलंच आपल्याला फळ मिळत असतं. अशा नंतर ते एकदा आपण उपाय केला त्या गोष्टीचा विचार करायचा नाही, मी हा उपाय केला होता, बघूया आता कधी काय होतंय, विचार डोक्यातून काढून टाकायचा आपण असं काय केलं होतं. नंतर बघा आपला कधी कधी हितशत्रू असतो, म्हणजे आपलं चांगलं व्हावं किंवा आपलं चांगलं झालेलं त्याला बघवत नसतं, मग आपल्या घरातलेच असतात किंवा शेजारीचे असतात. आता असं वाटतं शेजाऱ्यांपेक्षा घरातले जास्त असतात, असं कधी कधी होतं बघा. आणि कधी कधी असं होतं की शेजारचे आपले चांगलं झालेलं चांगलं बघवत नसतं किंवा आपल्या घरामध्ये सारखं डोकावून बघत असतात, काय करत आहेत, काय चालू आहे. अशा वेळेस देखील काय करायचं, आपला जो शत्रू असतो, ज्याला आपलं चांगलं झालेलं बघवत नाही, तर त्याचं एका ते कागदावरती त्याचं नाव लिहायचं, त्याच्यामध्ये धने ट्रॅप करायचे आणि माझी सुटका याच्यापासून झालेली आहे असं एवढंच फक्त बोलायचं. त्याच्याविषयी वाईट चिंतायचं नाही, त्याला शिव्या शाप द्यायच्या नाहीत की माझं त्याने वाईट केलंय त्याचा असं होऊ द्या, त्याला अशी शिक्षा मिळू दे, हे होऊ दे, ते होऊ द्या, असं काही देखील. बघा तो चूक करतोय, तो शेण खाते म्हणून आपण खायला जायचं नाही, आपण ती घोड चूक करायची नाही. त्याने केले ना त्याची शिक्षा त्याला मिळणार, त्याचे कर्म त्याला फेडायला नंतर येणारच आहेत, म्हणून आपण पण त्या खड्ड्यातच उडी मारायला जायची नाही. एवढी एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा, तो माझं वाईट करतोय मीही त्याला धडा शिकवणार असं कोणतीच बदल्याची भावना आपल्या मनामध्ये ठेवायची नाही. हा तुम्ही अद्दल घडवा त्याला. अद्दल म्हणजे काय, त्याच्या भाषेत त्याला समजवायला जायचं नाही, आपल्या प्रेमाच्या भाषेने त्याला समजवायला जावं. बघा त्याला एक ना एक दिवस नक्कीच पटणार की मी चुकलो पण तो खरा होता, मी एवढा त्याला त्रास दिला पण त्याने मला त्रास दिलेला नाही. आणि ही सत्य घटना आहे. लवकर बघा यामुळे काय होतं माहितीये का, एक प्रकारे म्हणजे
बदला घेण्याची भावना देखील आपल्या मनामध्ये उत्पन्न होत नाही. म्हणजे आपलं मन शांत ठेवायचं. फक्त एवढंच ठेवायचं की माझा जो काही कोणी हितशत्रू आहे त्या व्यक्तीचं त्याच्यावरती नाव लिहायचं, त्याच्यामध्ये धने पॅक करायचे. माझा जो कोणी हितशत्रू आहे त्याच्यापासून माझी सुटका झालेली आहे एवढंच फक्त बोलायचं. आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला कुठल्याही पाण्यामध्ये किंवा एखाद्या खड्डा खणून मातीचा खड्डा करा किंवा झाडाखाली एखाद्या पुरून टाकायचा आहे. बस, दुसरं काही देखील करायचं नाहीये. अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय करायचे आहेत, ज्यातून तुम्हाला नक्कीच, आणि हे वर्षातून एकदाच म्हणजे धनतेरसच्या दिवशी करता येतात ते उपाय, तुम्हाला छोटे छोटे आहेत ते करायचे आहेत. नक्कीच एकदा हे करून पहा. तुमच्या घरामध्ये जे काही तुम्हाला आत्मिक सुख किंवा शांतता लाभत नव्हती ती लाभण्यास सुरुवात होईल. धनत्रयोदशी दिवशी, धनतेरस दिवशी आपल्याला धन्वंतरी देवतांचा आशीर्वाद म्हणजे आरोग्य प्राप्ती तर होणारच आहे. त्याच सोबत आपल्या घरामध्ये भगवान कुबेर आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचा देखील वास, अखंड वास होणार आहे. त्यामुळे नक्कीच हे छोटे छोटे उपाय सेवा करायला अजिबात विसरायचा नाहीये. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.